नमस्कार मित्रांनो, आजच्या रेसिपीबाबत बोलायला खरंच शब्द अपुरे आहेत. कारण आजची ही रेसिपी जितका संयम घेऊन आपण बनवणार आहोत तितकीच ही रेसिपी खायला अतिशय स्वादिष्ट लागते. आता तुम्हाला चिकन 65 माहितीच असेल. जिभेवरती एक एक चिकनचा तुकडा ज्यावेळी आपण चाखून पाहतो त्यावेळी मऊ लुसलुशीत चिकनचे तुकडे तोंडात टाकताच विरघळतील की काय असं वाटतं. तेच आपण आज या रेसिपीमध्ये मऊ लुसलुशीत मटनच्या तुकड्यासोबत करणार आहोत. म्हणजेच आजच्या रेसिपीमध्ये मी मटन 65 तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आजचा व्हिडिओ नक्कीच थोडासा मोठा झालेला आहे, पण एक एक छोटी टिप्स वापरून जर तुम्ही आजची ही रेसिपी माझ्या पद्धतीने बनवून पाहाल तेव्हा घरातल्या सगळ्यांनाच ही मटन 65 ची रेसिपी नक्कीच आवडेल अशी माझी खात्री आहे. म्हणून आजच्या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि कमेंट करायला बिलकुल मागे पुढे पाहू नका, कारण अतिशय जबरदस्त स्वादिष्ट अशी ही रेसिपी तयार होणार आहे. आणि मला तर असं म्हणायचं आहे की इतका डिटेल व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटणार नाहीये. तर आता तुम्ही पटापट चॅनलला सबस्क्राईब करा आणि मी या रेसिपीला आता सुरुवात करतो. आजच्या रेसिपीसाठी हे 1 किलो मटन मी घेतलेलं आहे. हे मटन आधी मी 2 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता आजच्या या रेसिपीसाठी मटन 65 बनवण्यासाठी आज खूप साऱ्या मसाल्यांचा वापर मी करणार आहे. खरं तर चिकन 65 ही ऑथेंटिक डिश आहे, तर आज हेच मटन 65 आपण थोड्याशा वेगळ्या अंदाजाने बनवणार आहोत. तर या रेसिपीसाठी जवळजवळ 65 प्रकारचे मसाले वापरले जातात, पण आपण जे काही घरगुती मोजके मसाले आहेत त्यामध्ये सुद्धा ही डिश खूप छान बनवू शकतो. तर आजच्या या रेसिपीसाठी सगळ्यात आधी हे जे मटन आहे ते मटन धुवून घेतलं. त्यानंतर हे मसाले आहेत. आता हे खडे मसाले आहेत. या खडे मसाल्यांमध्ये बघा तमालपत्र, शाही जिरा, दगडी फूल, वेलची आणि दालचिनी हे सर्व खडे मसाले आधी मी या मटन मध्ये टाकणार आहे. ते आपल्याला व्यवस्थित उकडून घ्यायचे. आता यामध्ये हळद टाकणार आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. या प्रकारे कुकर मी घेतलेला आहे. मसाले सगळं मटनला मिक्स करून हे मटन आता या कुकरमध्ये टाकून आता या कुकरमध्ये हे पाणी मी ओतून घेणार आहे. पाणी ओतताना हे मटण शिजेल या अंदाजाने मी पाणी ओतलेलं आहे. थोडंसं मिक्स करून घेऊया. मटण शिजताना यामध्ये मीठ मी टाकणार आहे, अर्धा चमचा मीठ. कुकरचं झाकण आपण लावून घेऊया. आता या कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या. आता गॅसवरती हा कुकर ठेवून चांगल्या 4 ते 5 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या. 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. कुकर आता उघडून बघूया आपण. वा, बघ मटन आता या प्रकारे शिजलेलं आहे. 4 शिट्ट्यांमध्ये शिजून येणारच, कारण मटणाचे हे जे तुकडे होते ते मऊ घेतले होते. बघा मटण आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊया. मटण मधलं पाणी काढून हे गरमागरम मटण या भांड्यामध्ये आपण काढतोय. मस्तपैकी या मटण मधून वाफा येतात. मटण आता काढून घेतलं. गरमागरम मटण आहे, थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. मटण आता थंड झालेलं आहे. ते दुसऱ्या भांड्यामध्ये मी काढतोय. आता यापैकी हे जे काही मसाले आहेत ते मी बाजूला काढून घेणार आहे. आता या मटणामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत. मसाल्यांमध्ये
पहिला मसाला हळद, आधी मी टाकली होती शिजवताना. 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा गरम मसाला. या मसाल्यामध्ये जवळजवळ सगळेच मसाले आहेत. गरम मसाला आम्ही आमच्या अंदाजाने टाकतोय, तुम्हाला जो उपलब्ध तो तुम्ही टाकू शकता. 1 छोटा चमचा जिरे पावडर, धने पावडर. आता मसाले टाकताना तुम्ही यामध्ये भरभरून मसाले टाकू शकता, कारण ज्या प्रकारे या डिशचं नाव आहे की मटन 65, त्याप्रमाणे जवळजवळ 65 मसाले तुम्हाला वापरायचे असतात. तर माझ्याकडे जे उपलब्ध आहेत ते मसाले मी टाकतोय. मसाले सुके सर्व टाकून झाले. आता यामध्ये ही 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट मी टाकणार आहे. या रेसिपीसाठी हा चिंग्सचा चिकन 65 मसाला मी वापरतो. तुमच्याकडे उपलब्ध कोणताही मसाला तुम्ही वापरू शकता. मी याआधी चिकन 65 या मसाल्याने बनवलं होतं, तो व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. हवं तर मी पुन्हा एकदा चिकन 65 बनवून दाखवेन, त्यावेळी हा मसाला त्यामध्ये आपण वापरू. आता हा मसाला सुद्धा मी टाकणार आहे. हा मसाला मी टाकतोय. छान चव येते याने. मसाले वगैरे टाकून झाले. आता हवं तर यामध्ये तुम्ही लिंबू टाकू शकता, पण मी लिंबूऐवजी दही वापरणार आहे. तर दही टाकण्या अगोदर मी यामध्ये 1 अंड फोडून टाकणार आहे. एक अंड मी टाकलेलं आहे. या अंड्याने या मटनला छान कोटिंग येते. मसाले वगैरे टाकून घेतला, अंड टाकलं. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कोट करून घ्यायचं आहे. या मटनला हे सुके मसाले व्यवस्थित लागले पाहिजे. बघा, मस्तपैकी हे मसाले त्याला कोट झाले. आता मी यामध्ये हे दही टाकणार आहे. 1 पूर्ण पाऊच हे मी यामध्ये वापरणार आहे. या प्रकारे हे दही मी टाकलेलं आहे. तुम्ही हवं तर लिंबूचा रस वापरू शकता. दही टाकून झालं. आता यामध्ये हा फूड कलर मी टाकणार आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं तर तुम्ही टाकू शकता. बहुतेक वेळा आता हल्ली हा फूड कलर वापरणं आपण बंद केलं. जो डब्यामधला फूड कलर आहे तो बहुतेक आपण वापरूच नाही, पण हे अगदी किंचित प्रमाण या कलरचं मी वापरतोय. स्किप करू शकता तुम्ही. थोडासा कलर टाकलेला आहे. आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मसाले, दही या मटणामध्ये व्यवस्थित कोट झाले पाहिजे. त्यांचा जो थर आहे तो या मटणाला व्यवस्थित लागला पाहिजे. बघा, आत्ताच ही रेसिपी पाहून तोंडाला पाणी सुटतंय. तर याच प्रकारच्या इतर सुद्धा रेसिपी मी बनवून टाकलेल्या होत्या चॅनलवरती. त्या सगळ्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की बघा. जर तुम्हाला चिकन 65 ची रेसिपी मी कशा प्रकारे बनवली ते बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच प्रकारच्या घरगुती रेसिपींचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. मसाले, दही वगैरे सगळं टाकून झालं. आता मी शेवटी मीठ टाकतो. याआधीसुद्धा शिजताना टाकलं होतं मीठ. मी शेवटी टाकतोय कारण मिठाने पाणी सुटतं. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. हे सुद्धा
व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मटणामध्ये मसाले वगैरे टाकून झाले. जवळजवळ 65 प्रकारचे मसाले या रेसिपीसाठी लागतात, पण आपल्याकडे जे उपलब्ध मसाले होते ते आपण वापरले. काही खडे मसाले वापरले. आता हे मटण आपल्याला निदान 1 तासासाठी तरी या मसाल्यांमध्ये मुरत ठेवायचं आहे, मॅरिनेट करत ठेवायचं आहे. तर मॅरिनेट करण्यासाठी मी यावर झाकण ठेवतो. मटण मसाल्यांमध्ये मॅरिनेट करत ठेवलं. आता आपण इतर तयारी करूया. तर इतर तयारीमध्ये हे जे कांदे आहेत ते मी या प्रकारे पातळ स्लाइस करून घेतो. ते आपल्याला वापरायचे आहेत या मटण 65 मध्ये. खूप छान चव लागते या कांद्यांची सुद्धा या मटण 65 मध्ये. या प्रकारे मी गोल पातळ स्लाइस करून घेतो. तुम्हाला हवा तसा तुम्ही कांदा कापून घेऊ शकता. या प्रकारे नक्की तुम्ही टाकून बघा. कांदे कापून झाले. आता हा जो कढीपत्ता आहे तो मी स्वच्छ धुवून मग तो घेणार आहे. तुम्ही सुद्धा घ्या. भरपूर सारा कढीपत्ता या रेसिपीसाठी लागतो. तर मटन 65 किंवा चिकन 65 बनवताना हा कढीपत्ता भरपूर प्रमाणात वापरावा. तो खूप छान सुद्धा लागतो. तर कढीपत्ता मी 2 घेणार आहे, तो बाजूला ठेवतो. आता त्यासोबतच या हिरव्या मिरच्या मी घेतोय. आता हिरव्या मिरच्या घेताना या ज्या मिरच्या आहेत त्या आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या. या प्रकारे उभ्या चिरून त्याच्यामधल्या बिया मी काढून घेणार आहे. एवढ्या बस झाल्या. 6 ते 7 मिरच्या आणि हा कांदा मी आता तयार करून घेतलेला आहे. 1 तास झालेला आहे. आता मटण उघडून बघूया. बघा, छानपैकी सगळे मसाले या मटणाला आता कोट झालेले दिसत आहेत. आता हे मटण आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं. गॅस पेटवून गॅसवर कढई ठेवायची. ती लोखंडी कढई आहे. कढईमध्ये तेल मी ओतणार आहे. मटणाचे तुकडे बुडतील या अंदाजाने. तेल चांगलं गरम झालेलं आहे. आता या तेलामध्ये मटणाचे तुकडे सावकाश सोडायचे. एक एक करून हे मटणाचे तुकडे आपल्याला सोडायचे आहेत. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढे चमच्याने हे तुकडे व्यवस्थित पलटून घ्यायचे. आपण हे मटण आधी शिजवून घेतलेलं, त्याच्यामुळे आता हे तुकडे थोडे लवकर तळून होतील. आणि मटण शिजायला थोडा वेळ लागतो, त्याच्यामुळे हे मटणाचे तुकडे आधी आम्ही शिजवून घेतले आणि नंतर मग ते या प्रकारे तेलामध्ये तळून घेतोय. मटणाचे तुकडे आपण चेक करूया. चमचा सहज टोचला जातो. आता हे तुकडे थोडे लालसर तळलेले आहेत. ते आता आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तर बघा, मस्तपैकी हे या प्रकारे आम्ही तळून घेतलेले आहेत.
ते आता आपल्याला काढून घ्यायचे। शिजवून घेतल्यानंतर ते तुकडे 1 ते 2 मिनिटातच चांगले तळून तयार होतात। जर शिजवले नसते तर भरपूर वेळ लागला असता, कारण हे मटण आहे। आता तुम्हाला तर माहीतच असेल की मटण शिजण्यासाठी किती वेळ लागतो, त्यामुळे हे आधी आपण शिजवून घेतलं ते चांगलं झालं। आता हे मटण 65 बनवताना एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मसाले टाकल्यानंतर जितका वेळ जास्त तुम्ही ते या मटणामध्ये किंवा चिकनमध्ये मुरत ठेवाल, जितका जास्त वेळ तुम्ही ते मुरत ठेवाल तितकी जास्त ही रेसिपी खायला खूप स्वादिष्ट लागते। तर ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा की मॅरिनेशनसाठी तुम्ही वेळ द्या आणि त्यानंतरच ते तुकडे तुम्ही तळायला घ्या किंवा त्याची भाजी वगैरे बनवा। मॅरिनेशन हे फार महत्त्वाचं आहे या रेसिपीमध्ये। हे सुद्धा तुकडे तळून झालेले आहेत। आता ते या झाऱ्यामध्ये काढून घेऊन त्यामधून आपल्याला व्यवस्थित तेल काढून घ्यायचं आहे। बघा, जास्त वेळ काही लागला नाही। ते आता मी टिश्यू पेपरवरती काढून घेतो। बघा, या प्रकारे हे सर्व मटणाचे तुकडे मी आता तळून घेतलेले आहेत। आता हे सर्व साहित्य मी तयार करून घेतलं। मिरच्या या प्रकारे बिया काढून त्या उभ्या चिरून घेतल्या। कढीपत्ते आहेत ते धुवून घेतलेले आहेत आणि कांदे या प्रकारे गोल कापून ते सुट्टे केलेले आहेत। आता जो मॅरिनेशनचा मसाला होता तो आपल्याला पुन्हा वापरायचा। तो आता मी कशा प्रकारे वापरतो ते तुम्ही बघा। गॅस पेटवून गॅसवर पातेलं मी ठेवलेलं आहे। आता या पातेल्यामध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं। ज्या तेलामध्ये आपण मटण तळलं होतं ते तेल मी ओतून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता या तेलामध्ये मी फोडणीसाठी थोडंसं जिरे टाकलेलं आहे। जिरे चांगलं तडतडलेलं आहे। त्यानंतर हा कांदा या तेलामध्ये टाकलेला आहे। कांदा चांगला परतून घ्यायचा। म्हणजे कांदा परतताना खूप जास्त मी परतत नाही आहे। गॅस मी थोडा मीडियम ठेवलेला आहे। आता यामध्ये या मिरच्या टाकायच्या, कढीपत्ता टाकायचा। या प्रकारे मस्तपैकी परतून घ्यायचं। परतून घेतलं सगळं आपण। आता ही जी ग्रेव्ही होती ती आपल्याला टाकून घ्यायची। तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित सगळी ग्रेव्ही टाकून त्यामध्ये हा कांदा आपल्याला परतून घ्यायचा। म्हणजे आता ही रेसिपी बनवताना मी बघितलं होतं की काही जण वेगवेगळे सॉसेस वगैरे वापरतात, तर ते मी काही करत नाही आहे। कोणताही सॉस इथं मी वापरलेला नाही आहे। फक्त ही जी ग्रेव्ही होती, ग्रेव्ही म्हणजे मॅरिनेशनचा जो मसाला होता तोच मी यामध्ये वापरलेला आहे। तो टाकून हा कांदा त्यामध्ये थोडा हलका परतून घेतला। आता यामध्ये हे जे मटणाचे तुकडे आहेत ते आपण टाकूया आणि व्यवस्थित या कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। बघा, थोडं मिक्स करून सर्व कांदे या मटणाला
सर्व कांदे आणि मटण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे या अंदाजाने। आता हे मटण आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं वाफून घ्यायचं। त्यासाठी मी झाकण ठेवतो। झाकण आता आपण उघडून बघूया। मटणाला चांगली वाफ तयार झालेली आहे। गॅस आता आपण बंद करूया। बघा आता हे मटण 65 तयार झालेलं आहे। मटन 65 आता तयार झालेलं आहे। ते ताटामध्ये मी वाढून घेतो। बघा मस्तपैकी एक तुकडे मटन 65 खायला तयार आहे। मस्तपैकी आता कोथिंबीर टाकूया वरती। मटन 65 आता तयार झालं। बघा मस्तपैकी ताटामध्ये घेतलेलं आहे मी ते। आणि आता त्यासोबत तुम्ही बघू शकता मस्तपैकी झालेलं आहे तयार। आता त्याची चव कशी झाले ते तुम्हाला मी सांगतो। सगळ्यात आधी जो मटणाचा रस्सा आहे तो आपण पिऊन बघूया। मस्त मटणाचा रस्सा जे आपण कुकरमध्ये पाणी उकळलेलं ते पिऊन बघता। मस्त त्यासोबत हे मटन 65 बघा ते मस्त पीस एक शिजून तयार झालेले आहेत। ते खाऊन बघूया। वा एक नंबर झालेला आहे। तर चिकन 65 आपण बघितलं। तर हे मटन 65 या प्रकारे ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा। आणि खाताना एकदम जबरदस्त लागतं। ते इतकी चव लागते की ही रेसिपी तुम्ही सारखी बनवून खाल अशी ही एकदम भारी रेसिपी आहे। तर नक्की बनवा आणि ती कशी होते ते कमेंट करून सांगायला विसरू नका। अशा छान रेसिपी नेहमी पाहण्यासाठी आपल्या छान रेसिपीज या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा। पुन्हा मी भेटेन अशाच एका जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत खात राहा, खुश राहा आणि आनंदी राहा। चला आता मी हे सगळं पटापट संपवतोय कारण बनवता बराच वेळ झाला होता। पण एक नंबर तयार होता। म्हणजे चिकन 65 असू दे किंवा मटन 65 असू दे, दोन्हीची चव ही शब्दात सांगण्यासारखी नाही आहे। तर नक्की बनवून बघा। वा एक नंबर। सोबत हा जो अळणी रस्सा मटणाचा तो सुद्धा खूप भारी लागतो। चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।